नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण. तर आजची गोष्ट आहे 1667 सालच्या त्यावेळेसच्या बारदेस आणि आत्ताच्या गोव्याची. जेव्हा महाराज आपले 1667 साली बारदेसला पोहोचले तेव्हा त्यांना असं समजलं की तिकडच्या एका नवीन विजरईने एक नवीन हुकूम काढलाय. त्या विजरईचं नाव होतं कोंदी दसा विन्सेंती, म्हणजेच सेंट ऑफ कॉइन, आणि विजरई म्हणजेच व्हॉइसरॉय. त्याने असा हुकूम काढला होता की तिथल्या हिंदू लोकांना जिवंत राहायचं असेल तर त्यांनी त्यांच्या धर्माचा स्वीकार करावा, अथवा त्यांची जी काही मालमत्ता आहे ती तिथेच टाकून बारदेस सोडून पळून जावं. तिकडचे लोक खूप हवालदिल झाले. ते महाराजांना जाऊन भेटले. महाराजांनी आपल्या मावळ्यांना हुकूम दिला आणि सांगितलं की एक अख्खच्या अख्खं गाव उचलून आणा. त्यांनी जवळपास 1500 लोक उचलून आणली, मर्द औरत कच्चे बच्चे असा उल्लेखच आहे मुळात. त्याच्यामध्ये 4 जेसुईट पादरी होते. हे जेसुईट म्हणजे खूप कठोर असतात. त्या जेसुईट पादऱ्यांना महाराजांनी विचारलं, तुम्ही आता आमच्या भूमीवर उभे आहात तर आमचा धर्म स्वीकाराल का? ते जेसुईट पादरी नाही म्हणाले. महाराजांनी सरळ त्यांची डोकी कलम करण्याचा हुकूम दिला आणि ती कापलेली शिरं त्या विजरईकडे पाठवून दिली. तत्क्षणी त्या विजरईने जो काढलेला हुकूम होता तो मागे घेतला. म्हणजेच आजाराला हे औषध हे त्या क्षणी द्यायचं असतं आणि त्या मुळावर घाव घालायचं असतं. हे आपल्या महाराजांना बरोबर माहिती होतं. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा.